नमस्कार, कशा आहात सगळेजण? बरे असाल? मी पण मस्त आहे बघा. माझा अयांश हाय कर पुटू. हाय सर्वांना, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान छान मस्त सकाळ झालेली आहे आणि आता अयांश खेळत होता बनून बघा. मी खालीच बसून होती बघा. त्याला मस्त मस्ती करायचंच राहते. हे बघा इकडे दादूला मस्ती करायची असते. हा आमचा ब्रह्मकमळचं झाड आहे. तुम्ही काल तर इथे बघितलेच असाल किती छान छान ब्रह्मकमळ आले होते. हो ना दादू, तू फोटो काढली ना? हो म्हणते बघा. मी त्या दिवशी गार्डन साफ वगैरे केली तर किती छान दिसत आहे की नाही? मस्त मस्त जिथल्या कुंड्या तिथे वगैरे मस्त छान. आज छान मशीन लावलेली होती तर तुम्हाला कपडे दिसत असतील. आणि मस्त छान छान दिवाळीची साफसफाई वगैरे सुरू होती. ती सगळी काही मस्त आटोपली वगैरे आहे. आणि आता फराळ म्हणजे उद्यापासून काय आजपासूनच सुरू करणार आहोत आम्ही फराळ वगैरे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि एक स्पेशल गोष्ट सांगणार आहे. आमच्या घरी मस्त छान पाहुणे येणार आहेत, तर मी तुम्हाला त्यांच्याशी भेटवून देणार आहे. ते खूप खास पाहुणे आहेत. तर ते कोण आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर राहावं लागेल की नाही, तर तुम्ही कंटिन्यू राहा. स्वराच्या इतकं फिरत बी नव्हत्या जास्त. तो त्याच्या आपलं जसं आपण तो पडते. आता याच्या किती फिरणं होऊन राहिलं इकडे तिकडे. फिरा रे फिरा, फिरा रे फिरा. अगं पकडते कशाला? जाम खाते का तू? जाम खाते? चल जाम दाखव बरं बेटा स्वरा दीदीला. चल. हा मम्मा नाही दीदी. माही नेते मा नाही दीदी. हा स्वरा दीदी. हो मशीन मध्येच लावले. हे बघ जाम किती सारे आहे दादू आपल्या घरी जाम. इकडे दाखव माझ्याकडे, मला दाखव. ए अयांश किती सारे आहे? एवढे सारे आहे म्हणजे. कोणाची आई वे अयांशू? कोणाची वे आई? स्वरा दीदीची. कोणाची वे तर? बोली बापा पपई पाय ना. पाहिजे का कच्ची पपई वगैरे? वडे कराले पूर्ण झाड झुकला. हा बघा वत्त जाम मिळाली. खाते का विचार बरं अयांश? नाही म्हणते. चला मी तोडला आहे मस्त जाम. अयांशला आणि स्वराला कापून देते. अयांश खाते का बेटा जाम? खाशील? बापरे बघा नुसता लाड करत राहते. स्वरा आली की बस लाड. हो ना, का तुझ्या खूप लाड करते ना? तू खाते का स्वरा? चल ये कापून देते चाकू बघू. कशी आहे ग स्वरा जाम? छान आहे. मस्त आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेस ताई, जिजू, माझी आई आणि माझे दोन आवडते पिल्लू स्वरा आणि ओम दादा हे सगळेच जण आले होते. जेवण वगैरे केलेत आणि निघून गेले. ते स्वतःच्या सासरी चालली माझी ताई. आणि माझी आई जी तेरवीला आली होती ते ती त्यांच्यासोबतच गावी जात होती, म्हणून ते सोबतच जाणार होते. फक्त जेवण वगैरे केलं होतं त्यांनी आणि मग निघाले. थोड्या वेळासाठीच आपल्या परिवाराला तरी किती चांगलं वाटते ना. आईची माया. आई जेव्हा इथे आली होती तिथं किती काही घेऊन आली होती की खूप जास्त. त्याच्यानंतर वगैरे ते गेल्यानंतर आम्ही मस्त संध्याकाळची आरती पूजा वगैरे केली. आणि बघा अयांशने मस्त मिठाईचा डब्बा घेतला आणि सर्वांना मिठाई द्यायला लागलं. माझ्या अयांशला पूजेमध्ये भरपूर आवड आहे, कारण की आमच्या घरी माझे आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे खूप जास्त पूजा वगैरे करतात. म्हणजे तर तो त्यांच्या नेहमी सोबत राहतो. ते त्याला पण त्याचे संस्कार पडत आहेत. फुल हातामध्ये घेतलं तर तो फुल हातामध्ये घेतल्याच्या नंतर अक्षदा आणि फुलं डोक्याला लावायच्या हा म्हणून तो सांगतो. त्यांनी बघितलंय आई बाबांना. त्याला काही शिकवावं लागत नाही. जसं आपण करतो तसं तो करत राहतो. नेहमी अनुकरण करत राहतो माझ्या अयांश. आणि त्याच्यानीच तो शिकत आहे. काहीतरी शिकवल्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या मुलांना तर आपण नेहमी हे करायचं बेटा ते करायचं असं शिकवतो, पण ते जेव्हा पाहून शिकतात तेव्हा तो लवकर शिकतात. मला असं वाटतं माझं बाळपण तसंच आहे. तुमचं पण बाळ तसं आहे का? मला नक्की सांगा. लहानपणीची त्यांची जे माइंड राहतो तो खूप म्हणजे शार्प राहतो, तर ते लवकर काही काही शिकत राहतात. तर बघा आम्ही यावेळेस मस्त धनतेरसच्या दिवशी मस्त आम्ही क्रोमामध्ये गेलो होतो. इथे मस्त छान असा शॉप आहे मोठं खूप छान मस्त. तिथे संध्याकाळला गेलो आणि तिथून मस्त मिक्सर मशीन घेऊन आणलो. ज्युसर विथ मिक्सर असं कॉम्बिनेशन आहे त्याचं. तर खूप मस्त आहे त्याचं. मॉडेल जो आहे ना तो दिसायला एवढं लुक भारी आहे की मस्त छान असं स्टीलचं पण आहे आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये आहे. तर दिसायला खूप मस्त. मी जेव्हा स्टेटस टाकलं तेव्हा भरपूर जणांना मला विचारलं की काय घेतलं बा म्हणून. पूजा वगैरे आटोपली. मग म्हटलं चला आता तर आपल्याला स्वयंपाक करायला वेळ आहे, तोपर्यंत फराळ करून घेऊया. फराळाला सुरुवात केली. मस्त सर्वात आधी चकल्याच करून घेतल्या, कारण की माझी आवडती चकली आहे आणि माझ्या हातच्या खूप छान चकल्या बनतात म्हणून. आणि नवीन प्रकारची चकली केलेली आहे आपण. 2 ग्लास बेसन, 2 ग्लास पीठ आणि
यावेळेस मी तिथे रवा पण टाकलेला होता सुजी करून, तर खूप छान असं वाटते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि जो हा फराळ मी तयार करत होती तेवढ्याच ह्याच्यात माझं बाळ बघा, आपलं बाळ जेव्हा आपल्याला काम असतो तेव्हाच तो स्वतःजवळ लुडबुड लुडबुड करत असतो. आई बाबा असून सुद्धा तो माझ्याजवळ राहायचा आहे. त्याला बघा इथे मस्त त्याला किचनमध्येच खेळणे आणून दिले, मस्त काय म्हणतात रे त्याची अजून खाय पाहिजे वस्तू आहे ते किचनमध्ये आणून दिलं. तर एका साईडला कोणत्यामध्ये बसून मस्त होता आणि मी एका साईडला चकल्या करत होते, कारण की आईला पण काम होतं आणि बाबाला पण पूजेचंच काम सुरू होतं बा. आणि मग त्याच्यानंतर सगळं काही झाल्यानंतर म्हटलं चला आता स्वतःसाठी जरा वेळ काढून घेऊया, म्हणून मी मस्त इथे रेडी वगैरे झाली, आपली स्कूटी पकडली, चाबी पकडली ना म्हटलं चला निघून जाऊया. तेवढ्यातच बाहेर निघत होती तिथं फ्लावर्स दिसलं पिंक कलरचा, एवढं सुंदर होतं की नाही, खूप जास्त. बघा किती क्यूट दिसत आहे ना, मस्त असं. आज गार्डन पण साफ केलेला होता, तुम्ही ते बघितलेच होते ना. आणि त्याच्यानंतर मला काही सामान पण घ्यायचं होतं, तर सामान पण घेतला आणि मला पण जायचं होतं पार्लरमध्ये. तर मी पार्लरमध्ये पण गेली आणि तिथं बघते तर काय बापरे एवढी गर्दी होती, बापरे भरपूर जास्त. आणि पार्लरमध्येच नाही, ज्या दुकानात गेलं तिथे सगळ्या ठिकाणी गर्दी आहे. जोपर्यंत दुकानात जायला जेवढी वेळ लागते तेवढी त्या दुकानात गेल्यावर वेळ लागत नाही, एवढी ट्रॅफिक बापरे. कारण की दिवाळी आहे तर सगळेच लोक शॉपिंग तर करतातच ना. तुम्ही केली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा नेल्स पेंट्स वगैरे किती सारे आहेत इथे, भरपूर व्हेरायटी आहे. आणि मग त्याच्यानंतर चला आली घरी. मग घरी आल्याच्या नंतर बघते तर काय आई चिवडा करायला बसली होती. चिवडा आणि लाडूचा टेंडर आईकडे होता आणि मग म्हटलं चला त्या चिवडा करत आहेत तर म्हटलं चला आपण बाकीचे दुसरे कामे करून घेऊया, म्हणून मस्त भांड्याचे टोपल्यातले म्हणजे हे करायला बसली, भांडे लावायला बसली मस्त किचनमध्ये. तर अयांश मलाच करायचं आहे सगळं काही, म्हणून तो मला मदत करायला लागला. मी म्हटलं चल दे तुला एका ठिकाणी बस म्हटलं तर तू तसं काही बसणार नाही बेटा, म्हणून तो एक ताट्या मला काढून देत होता. आणि आईचे पाय जरा दुखूनच गेले होते, कारण की आता वय वगैरे पण झाली आणि त्यांचा एक पाय दुखायलाही लागतो, म्हणून ते मस्त गॅसच्या ओट्यावर बसले आणि मस्त करायला लागले होते लाडू. ते चण्याच्या डाळीचे लाडू करतात, त्याला मेहनत भरपूर जास्त आहे पण त्यांना आवडते, म्हणजे प्रत्येक दिवाळीला त्या करतात म्हणून त्या करायला लागलेल्या होत्या. आपल्याला तर तेवढं मेहनतीच्या काही वस्तू काही जमत नाही बा, म्हणून आपण त्याच्यापासून दूरच आहोत असं आहे. आणि तुमची दिवाळी कशी चाललीत मला नक्की कमेंट करून सांगा ना. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझे अयांशचे आणि माझे. आमच्या घरी संध्याकाळी नळ येतात, तर बघा अयांशाला पाणी भरतं, लई कामाचं झालं आहे आमचं अयांश. बघा काय करतो सांग ना मला अयांशू, तू पाणी भरतो बेटा? ओले बापले लई काम आहे माझ्या बाळाला, हो ना अयांशू? ओले बापले किती बालट्या भरल्या सांग बरं? एवढ्या शौर्य? बघा बाबा माझ्या दादूला कामच सांगून देते, हो ना बे तू? पाणी काढतो कसं करते बेटा, नळ चालू करून दाखव बरं आम्हाला. हळूहळू जा. कसं करायचं तुला करता येतं ना, मस्ती करते. नळ नाही करता येत सुरू, तुला करता येतं ना. आपल्याकडे खीच ना, आपल्याकडे कर. हा व्हेरी गुड, छान. बघितलं यांची मस्ती कसा करता येतो बघा. नळ सुरू बंद काय आहेत ना. दाखव प्रदीपजी मिश्रा कुठे आहेत? इथे आहेत, दाखव मला बघू दे. तू ओळखते त्यांना? बघा 2 वर्षाचा मुलगा प्रदीपजी मिश्राला ओळखतो बघा. काय करतात बेटा हे? काय असे भजन म्हणतात? हा, आणखी हर हर महादेव कसं शिकवला, कसं म्हणतात? हर हर महादेव. हा दाखव, मी पकडून ठेवते. हा कर हर हर महादेव. नाही बघा छोटूसा आहे तरी हर हर महादेव करायला शिकलाय मस्त. प्रदीपजी मिश्राची आमच्या घरी मस्त प्रवचन ऐकतात आई बाबा. तर अयांश पण खेळत असतो, त्याला पण माहीत होऊन गेला आहे की प्रदीपजी मिश्रा कोण आहेत बा म्हणून मस्त आता हे वर स्टिकर आहे लावायचं, तिथं त्यांची फोटोज आहे, तुम्ही बघितले असाल हे बघा. तर त्याला पाहून म्हणताय की हे प्रदीपजी मिश्रा आहेत आणि असं भजन म्हणायला शिकवतात बाहून असं सांगत आहे तो.
मला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असतील की किती कामं होत आहे बा. सगळं फराळ सुरू आहे, एकही काही तयारी करायची वगैरे काही वेळ मिळत नाही आहे, भरपूर काम आहे. आज आमचं चिवडा, लाडू आणि चकली झालेली आहे. उद्या शंकरपाळे वगैरे आम्ही करणार आहोत. आणि तुम्ही दिवाळी आज मनवत आहात की उद्या मनवणार आहे ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मंगळवारी की सोमवारी मनवणार आहात हे कमेंट करून सांगा. ते तोंडात घालायचं नसतं बेटा, बंद असतं. काय हो हो, ते स्टिकर आहे, ते स्टिकर काढायचे. त्याला काढायचे नाही बेटा, गंध असते ते, छान छान खायचे असते. आणि हो फ्रेंड्स, तुम्ही लाडू, चिवडा, चकली वगैरे केलेत का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आता आई लाडू बनवत आहेत म्हणून मी बाहेर बसून आहे अयांशला घेऊन. आणि आमच्या घरची लाईटिंग्स वगैरे पण लावून झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. आजच लाईटिंगचे वगैरे काम झालेले आहे इथे. यांसाठी बाबाने फटाके वगैरे घेऊन आणलेले आहेत, ते पण छोटे छोटेसे. आणि घरच्यांसाठी पण फटाके घेऊन आणले. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल वस्तू तुम्हाला दाखवू काय आणलेली आहे. हे बघा, आहा, मस्त आहे की नाही. बंदूक आणली आहे मस्त. इथे रोल टाकायचा आणि मस्त असं 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 करून करून फोडायचा. आणल्याबरोबर त्याचा असं बोर्ड दबत नाही, तरी पण तो इतका खुश की भरपूर जास्त. आणि त्याला आवाज करता येत नाही म्हणून तो असं जमिनीला चापटायला लागलं, तरी पण बाबांनी वगैरे त्याला फोडून दाखवलं की कसे फोडतात वगैरे म्हणून. आणि एक अजून दुसरीवाली बंदूक आणली आहे, फक्त तिथं माचीसची काडी टाकायची आहे, त्याच्यानेच फुटते मस्त. तर मी ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. ओके. आणि काल रात्री आईने लाडू बनवले होते, हे मी तुम्हाला सांगितलंच होतं. बघा, हे लाडू बनवले आहे बघा. लाडूचे इथे केलेले आहे. ही चण्याच्या डाळीचे पासून आहे. चण्याच्या डाळीला मस्त असं भिजवून घ्यायचं आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. मग जेवढं तूप लागते तेवढं तूप भरपूर सारं टाकून तिथे मस्त असं मिक्स करत राहायचं, म्हणजे कोरडी कोरडी होते. आणि त्याच्यानंतर तिथे चाचणी करून टाकायची, म्हणजे खूप छान लाडू बनतात. बनल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे. फटाके दाखवते किती सारे बाबांनी घेऊन आणलेले आहे. तर बघा, ही वाली फटाक्यांची आहे. 1,500 ते 2,000चे काहीतरी फटाकेच घेऊन आणलेले होते बाबांनी मस्त. आणि त्या दिवशी मस्त इथे डेकोरेशन केलेलं आहे, तो तसाच आहे. आणि इथे काल मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं नाही, एंडिंगला फक्त तुम्ही बघितले असाल. ही आहे मिक्सर आहे बघा, खूप छान आहे मस्त. बघा, ही मिक्सर आहे मस्त. आणि त्याच्या मागे 4 जार आहेत. आणि हा भांडा पण नवीन घेतलेला आहे म्हणून त्याची पण पूजा करून घेतलेली आहे आम्ही. इकडे लक्ष्मी माता वगैरे बसलेली आहे. आणि 4 जार, 3 जार आहे छोटा, मग थोडासा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, असे 3 जार खूप छान मिळाले. आणि 1 जार अजून आहे, त्याचा आहे तो ज्युसर आहे. तिथे फक्त फ्रुट्स टाकायचे किंवा काही पण टाकायचे, मस्त ज्यूस ॲटोमॅटिक निघेल असं वाला आहे. क्रोमामधून घेतलेला आहे आम्ही काल. खूप गर्दी होती, शॉपिंग वगैरे करायसाठी गेलो तर, पण तरी पण मस्त घेऊन आणलो. दिवाळी आहे तर काहीतरी नवीन असो की नाही, म्हणून त्याच्यासाठी आणलेला आहोत. आज तर दिवाळीचा दिवस आहे, तर मग त्या दिवशी अरे बाबा बाबा, चहा उतला का रे बाबा. बघा, असं होऊन जातो कधी कधी. 6 ठेवला मी माझ्यासाठी आणि उतू चाललंय. आणि हो फ्रेंड्स, आज आहे दिवाळीचा दिवस, तुम्हाला माहीतच असेल. तर आज आमच्याकडे याची भाजी करतात बघा. हे सुरूंची भाजी आहे, याला झिमी कांदा पण म्हणतात. तुमच्या इकडे पण याची भाजी करतात का हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. याची भाजी कशी करायची मी रेसिपी तुम्हाला व्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे, कारण की तो खाजवतो वगैरे, कारण की जास्त ओला वगैरे असलं तर. म्हणून त्याच्यासाठी काय काय ट्रिक्स आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.